401वा प्रश्न. बेकिंग सोडा म्हणजे काय? बेकिंग सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे काय? स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड. बाष्पीभवनाचा वेग कशावर अवलंबून असतो? बाष्पीभवनाचा वेग हा पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर. वनस्पती किंवा प्राणी यांचे वय शोधण्यासाठी कोणता कार्बन आयसोटोपचा वापर करतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C14. सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू टिंबटिंब असतात. सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू हे उदासीन असतात. रबराचे वल्कनायझेशन या प्रक्रियेत टिंबटिंब बरोबर मिसळतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, गंधक. इंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे? इंडोसल्फान हे कीटकनाशकचे उदाहरण आहे. पांढरे सोने कशास म्हटले जाते? पांढरे सोने हे कापूस याला म्हटले जाते. टिंबटिंब हा अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे. इथिल अल्कोहोल हा अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी निगडित आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट हा वातावरणातील बदल याच्याशी संबंधित आहे. वायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे काय? तर या प्रक्रियेस म्हणतात सांत्रीभवन. काळे सोने कशाला म्हणतात? काळे सोने म्हणतात खनिज तेलला. औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी काचेच्या बाटल्या कशापासून बनवतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, बोरोसिलिकेट. इलेक्ट्रॉन हा टिंबटिंब आहे. इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित कण आहे. चष्म्याचे भिंग कशापासून बनवितात? चष्म्याचे भिंग हे फ्लिंट काच यापासून बनवतात. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते, या अभिक्रियेला काय म्हणतात? तर या अभिक्रियेला म्हणतात केंद्रकीय विखंडन. नैसर्गिक रबर हा कशाचा पॉलिमर आहे? नैसर्गिक रबर हा आयसोप्रीनचा पॉलिमर आहे. साखरेचे रासायनिक सूत्र काय आहे? साखरेचे रासायनिक सूत्र आहे C12H22O11. बायोगॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? बायोगॅसमध्ये मिथेन हा वायू असतो. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस कोणत्या स्वरूपात भरलेला असतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, द्रवरूप. चुनखडीला जास्त उष्णता दिल्यास कोणता वायू बाहेर पडतो? चुनखडीला जास्त उष्णता दिल्यास कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडतो. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे वातावरण प्रदूषित होते? यापैकी कार्बन मोनोऑक्साईडमुळे वातावरण प्रदूषित होते. नैसर्गिक रबर हा कशाचा पॉलिमर आहे? नैसर्गिक रबर हा आयसोप्रीनचा पॉलिमर आहे. रेशमी धागे कशाचे बनलेले असतात? रेशमी धागे हे प्रथिनांचे बनलेले असतात. दुधाची गोडी प्रामुख्याने त्यातील टिंबटिंब या घटकामुळे असते. दुधाची गोडी
हे लुक्टोज या घटकामुळे असते. नॉनस्टिक भांड्यावर कोणते आवरण असते? नॉनस्टिक भांड्यावर टेफ्लॉन हे आवरण असते. दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून लगेच थंड करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या प्रक्रियेला म्हणतात पाश्चरीकरण. चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणता वायू भरलेला असतो? चिप्सच्या पॅकेटमध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो. अग्निशमन मंडळाच्या कांडीत फायर सिलेंडर मध्ये कोणता वायू वापरतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कार्बन डायऑक्साईड. संगमरवर म्हणजे मार्बलचा रासायनिक दृष्ट्या काय असतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कॅल्शियम कार्बोनेट. ब्लू विट्रिऑल म्हणजे काय? ब्लू विट्रिऑल म्हणजे कॉपर सल्फेट. सोडियम बायकार्बोनेट कोणत्या नावाने ओळखला जातो? सोडियम बायकार्बोनेट हा खाण्याचा सोडा या नावाने ओळखला जातो. खालीलपैकी कोणते जीवाश्म इंधन आहे? यापैकी पेट्रोलियम हे जीवाश्म इंधन आहे. हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यत्वे कोणता घटक असतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आयसोप्रोपिल अल्कोहोल. गोबर गॅस संयंत्रणातून कोणता वायू तयार होतो? गोबर गॅस संयंत्रणातून मिथेन वायू तयार होतो. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या द्रवावर बंदी आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कॅल्शियम कार्बाइड. गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात? गोबर गॅसमध्ये मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे वायू असतात. आम्ल प्रजननासाठी खालीलपैकी कोणते वायू कारणीभूत असतात? आम्ल प्रजननासाठी SO2 आणि NO2 हे वायू कारणीभूत असतात. खालीलपैकी कोणते मिश्रण नाही? यापैकी पाणी हे मिश्रण नाही. RDX चे दुसरे नाव काय आहे? RDX चे दुसरे नाव आहे हेक्सोजेन किंवा सायक्लोनाइट. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? पाण्याचे रेणुसूत्र आहे H2O. पाण्यामध्ये कोणते घटक असतात? पाण्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे घटक असतात. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. मिठाचे रेणुसूत्र काय आहे? मिठाचे रेणुसूत्र आहे NaCl. सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे? सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र आहे NaHCO3. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना अमोनिया हा वायू बाहेर पडतो. रसायनांचा राजा कोणाला म्हणतात? रसायनांचा राजा हा सल्फ्युरिक आम्ल आहे. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता? भोपाळ वायू दुर्घटनेत मिथाइल आयसोसायनेट हे वायू बाहेर पडला होता. मतदाराच्या बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईमध्ये कोणते रसायन वापरतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिल्वर नायट्रेट. आजचा शेवटचा प्रश्न,
पाण्याची घनता सर्वाधिक कोणत्या तापमानाला असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 4 डिग्री सेल्सिअस.